नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एमएसटी सीईटीचं सर्वात महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी आला आहे की जेही आपण विद्यार्थी नीट रिझल्ट नंतर अथवा सीईटी एक्झामिनेशन नंतर वाट पाहत होते प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरुवात होणार। तर जेही विद्यार्थी या ठिकाणी चांगला नीट मध्ये स्कोर केला आहे असे विद्यार्थी या ठिकाणी एमबीबीएस बीडीएस बीएमएस प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत आहेत, पण साइड बाय काहीतरी एक ऑप्शन असावा आपल्याकडे किंवा आपल्याला या ठिकाणी जे सध्या रँकचे इन्फ्लेशन आहे या रँकच्या इन्फ्लेशनमुळे आपला नंबर कुठेतरी यावर्षी चांगल्या कॉलेजला लागावा या अनुषंगाने विद्यार्थी एक सेकंडरी ऍडमिशन प्रोसेस म्हणजेच बी फार्मसी, फार्मा डी आणि ऍग्रीकल्चर या तीन प्रवेश प्रक्रियेसाठी या ठिकाणी वाट पाहत होते। तर यामधली जी काही बी फार्मसी आणि फार्मा डी हे ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया आहे, हे ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी 11 जुलै पासून या ठिकाणी रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे। आणि जेही विद्यार्थी ऑलरेडी ऍग्रीकल्चरची वाट पाहत होते तर ऍग्रीकल्चरची प्रवेश प्रक्रिया 4 तारखेपासून सुरुवात झालेली आहे। पण महत्वाची जे प्रवेश प्रक्रिया हे आहे आपली बी फार्मसी आणि फार्मा डी या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात किंवा नोंदणी या ठिकाणी 11/7/2024 पासून सुरुवात होणार आहे। यामध्ये पहिले जे काही डे असतील म्हणजे 11/7 पासून जे काही पहिले रजिस्ट्रेशनचे डे असतील या रजिस्ट्रेशन डे मध्ये विद्यार्थी पालकांना फक्त रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। नंतरचे जे स्टेप असणार आहे आपल्याला चॉईस फिलिंग किंवा कॉलेज नाव द्यायची, हे स्टेप आपली नंतर असणार आहे। त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती देणारच आहे। बरेच विद्यार्थी आपल्या चॅनलवर आज नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला एज्युकेशन रिलेटेड किंवा आपल्या फार्मसी प्रोसेस रिलेटेड स्टार्ट पासून एंड पर्यंत जेवढी प्रोसेस आहे याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहील। सोबतच ज्याही विद्यार्थ्यांना आपल्या इथे पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे तर पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन अवेलेबल आहे, आपण या ठिकाणी जॉईन करू शकतात। महत्वाचा पार्ट आहे रजिस्ट्रेशन मध्ये, रजिस्ट्रेशन साठी बी फार्मसी किंवा फार्मा डी साठी एकंदरीत किती दिवस मिळतात। एकंदरीत पाहायला असतं आपल्याला 6 ते 8 दिवस या ठिकाणी आपल्याला मिळत असतात। आणि या ठिकाणी जर विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन जर पेंडिंग असतील तर आपल्याला ऍडिशनल 2 ते 3 दिवस सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होतात। दरवर्षी डेट या ठिकाणी वाढत असते। लास्ट इयरला तर खूप मोठ्या प्रमाणात ही डेट वाढली होती, पण या वर्षीचा जो टेंटेटिव्ह शेड्यूल आहे या टेंटेटिव्ह शेड्यूल अनुसार 2 ते 3 दिवस या ठिकाणी डेट वाढू शकते। सोबतच जेही विद्यार्थ्यांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे, रजिस्ट्रेशन करते वेळेस आपल्याला जे काही आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर या डॉक्युमेंट्सचं एफसी व्हेरिफिकेशन होत असतं। एफसी व्हेरिफिकेशन म्हणजे काय, आपल्या सर्व माहिती भरलेली एक प्रकारे पडताळणी होते आणि सोबतच आपण जे काही डॉक्युमेंट्स दाखल करत आहेत प्रवेश प्रक्रियेसाठी याचं सुद्धा एक क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं। यालाच आपण एफसी व्हेरिफिकेशन म्हणत असतो। एफसी व्हेरिफिकेशन आपण ऑनलाईन माध्यमातूनही करू शकतो आणि ऑफलाईन माध्यमातूनही करू शकतो। आपल्याकडे दोन्ही वे अवेलेबल आहेत, दोन्ही वे मध्ये आपण हे व्हेरिफिकेशन करून घेऊ शकत असतो। बरेच विद्यार्थी जर आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर ऑलरेडी आपण हे कशा प्रकारे प्रोसेस असते याबद्दल इन डिटेल लाईव्ह सेशन घेतलं होतं, ते आपण लाईव्ह सेशन जाऊन चेक करू शकतात की जेणेकरून आपले या प्रोसेस रिलेटेडचे सर्व डाउट्स आपले क्लिअर होऊन जातील। यानंतर रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर या जेही मुले या प्रवेश प्रक्रियेमध्ये पात्र आहेत या पात्र असणाऱ्या विद्यार्थ्याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागत असते। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय याबद्दल तुम्हाला इंडिव्हिज्युअल मी एक व्हिडिओ मध्ये माहिती देईलच, प्लस एक थोडक्यात माहिती देईल। जेवढ्या विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहेत या विद्यार्थ्याची या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये पूर्ण डिटेल्स येतात, या डिटेल्स आपल्याला क्रॉस व्हेरीफाय करता येतात। सोबतच काही करेक्शन असेल तर आपण करेक्शन सुद्धा या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये करू शकतो। सर्वात महत्वाचा पार्ट आहे या लिस्ट मध्ये की आपल्याला या ठिकाणी या वर्षीची महाराष्ट्रामध्ये काय कॉम्पिटिशन आहे याचा आपल्याला स्टेट रँक या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला समजून येतो। आणि जेही विद्यार्थी या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काही चेंजेस करतील हे चेंजेस आपल्याला फायनल मेरिट लिस्ट मध्ये दिसून येतील। जर आपल्याला काही चेंजेस असतील तरच करायचे, नसतील तर काही आवश्यकता नाहीये। आणि जेही फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपला डेटा असेल हा डेटा आपला पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी डेटा ग्राह्य धरला जाणार आहे।
यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट लागेल. फायनल मेरिट लिस्टच्या नंतर सर्व विद्यार्थ्याचा या ठिकाणी सीट मॅट्रिक्स येईल. म्हणजे सर्व विद्यार्थी म्हणण्यापेक्षा सर्व कॉलेजचा या ठिकाणी सीट मॅट्रिक्स येईल. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, प्रत्येक कॉलेजमध्ये ते गव्हर्नमेंट असतील प्रायव्हेट असतील या प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्याला कॅटेगरी अनुसार किती जागा आहेत किंवा त्या कॉलेजच्या टोटल किती सीट आहेत याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असते. आणि या सीट मॅट्रिक्स मध्ये जर कुठल्या कॉलेजमध्ये जागा वाढल्या असतील अथवा कुठल्याच कॉलेजमध्ये जागा कमी झाल्या असतील याबद्दल सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये कळून येते. या सर्व प्रोसेस झाल्यानंतर मग स्टार्ट होते आपली कॅप राऊंड प्रोसेस. जेही विद्यार्थी नेहमी विचार करतात की रजिस्ट्रेशन चालू म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशन सोबतच कॉलेजचे नाव द्यायचे आहेत का, तर या ठिकाणी आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन करायचंय. जे कॉलेजचे नाव द्यायचे आहेत हे आपल्याला जवळपास स्टार्ट होतील, आपल्याला जवळपास सांगत आहे 22/7/2024 पर्यंत आपल्याला कॉलेजचे नाव द्यायची प्रोसेस या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. त्या अगोदर व्हायचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांनी फक्त रजिस्ट्रेशन करा. कॉलेजबद्दल आपल्याला विचार करायला बराच वेळ आहे, तर तुम्ही त्या वेळेमध्ये कॉलेजबद्दल सुद्धा विचार करू शकतात. आणि याही जे डेट आहेत या डेट टेंटेटिव्ह डेट आहेत. ज्याही वेळेस प्रत्येक प्रोसेसचा शेड्यूल येईल तर आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला पोस्ट करणारच आहे. ठीक आहे.